आज ऐका ती कटू सत्य जी तुम्हाला कोणीच थेट सांगत नाहीत. काही शब्द मनाला टोचतील, पण हे शब्द उद्या तुमच्या यशाची पायाभरणी करतील. नावापुरती नाती आणि गरजेपुरती माणसं आयुष्यात नसलेलीच बरी. सत्य कायम टोचतं, कारण त्यामध्ये पॉइंट असतो. माणूस मळका असला तरी चालेल, पण जळका असू नये. खरं व स्पष्ट बोलणारी माणसं बहुतांश वेळा एकटी पडतात, कारण लोकांना मनात पाप ठेवणारी, पूर्ण तोंडावर गोड बोलणारी माणसंच जवळची वाटतात. काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सगळ्या धरून ठेवल्या की पसारा होतो, गोष्टींचाही आणि आयुष्याचाही. बायकोच्या माहेरावर थोडी टीका करा आणि जाणून घ्या तुमच्या संपूर्ण खानदानाचा गौरवशाली इतिहास. जेव्हा तुम्ही एखाद्याचं जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता, तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येते. डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची जागा कधीच मिळवू शकत नाही. मनातली माणसं आणि पायातील बूट इजा करत असतील तर समजून जावं ते आपल्या मापाचे राहिले नाहीत. बोटावर नाचवणारी खोटी माणसं जपण्यापेक्षा बोटावर मोजता येतील इतकी खरी माणसं टिकवता आली तरी जगण्याला अर्थ आहे. सत्य आणि स्पष्ट बोलणारा माणूस कितीही वाईट असला तरी तो तुमचा शुभचिंतक असतो, धोकेबाज कधीच नसतो. माणसाचे केस गेलेले असले तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस असू नये. शब्द मोफत असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल ती किंमत मोजावी लागेल. कारण नसताना कोणी तुमचं कौतुक करत असेल तर समजून जा, लवकरच संकट येणार आहे. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही? एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून तर बघा. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो. कडू सत्य. वेळेने एक गोष्ट शिकवली, कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्येच राहायचं. आपलं असणं वा नसणं ह्याने काहीच फरक पडत नसतो. समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावरच दिसतात. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखदुःखे सांगतो, त्याच लोकांकडून त्यांचा गावभर बोभाटा होतो. ज्वारी नसलेली कणस, गर नसलेली फणस आणि कसलीही विचारधारा नसलेली माणसं ही ना आपल्या कामाची असतात ना इतरांच्या कामाची असतात. कौतुक बरेचदा लांबच्यांकडूनच होतं, जवळच्यांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नावं ठेवण्यातच जातो. कोणीतरी विचारलं, मिरच्या कोणत्या सीझन मध्ये लागतात हो? मी म्हटलं, तुम्ही फक्त खरं बोला, लगेच लागतात.
लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका, कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात. लोक गरिबासोबत असलेलं जवळचं नातंही सांगायला कमीपणा समजतात, पण श्रीमंतांसोबतचं लांबचं नातं देखील अभिमानाने सांगतात. जेव्हा तुम्हाला तुमच्यामधल्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत, तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिसाप लागते. लोकांना आपण का खटकतो? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्वाचं वाटतं. माणसं बदलत नसतात, कालांतराने ती मुळात कशी आहेत हे कळतं. वेळ निघून गेली की प्रत्येकालाच कळतं, जपले असते तर संपले नसते. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो, बाकी सगळंच गुगलवर सहज सापडतं. राग आणि वादळ दोन्हीही सारखेच. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं. आपण कितीही प्रयत्न केला तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण कांद्याला कितीही प्रेमाने कापलं तरी तो अश्रूच देत असतो. बुद्धी सगळ्यांकडे असते, पण तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारांवर अवलंबून असते. चलाकी 4 दिवसच चमकते, अन इमानदारी आयुष्यभर. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. रसिकांनो, आजची ही कटू सत्य कदाचित मनाला लागली असतील, पण हाच तो क्षण असतो जिथून खरी जिद्द सुरू होते. आयुष्यात यश हवं असेल तर वास्तव स्वीकारावं लागतं आणि स्वतःला बदलण्याची तयारी ठेवावी लागते. तुम्हाला यापैकी कोणतं सत्य सर्वात जास्त भिडलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव दुसऱ्याला उभं राहण्याची ताकद देऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या विचारांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह आणि नव्या प्रेरणेसह. धन्यवाद.